अक्षय, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते संपूर्ण महाराष्ट्रभरामधली स्थिती पाहत असताना आणि खास करून मुंबईतली स्थिती पाहत असताना ठिकठिकाणी तुम्ही जात होतात, लोकांकडून अंदाज घेत होतात. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, धाकधूक वाढवणारा, काय तुम्हाला वाटतं कशा स्वरूपाचा मुंबईतला निकाल असेल? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर ज्या निकालाची आपण अपेक्षा आणि ज्या निकालाबाबत इतकी चर्चा होतीये त्याचे ट्रेंड्स अवघ्या काही तासातच आपल्या समोर येणार आहे. अर्थात ज्या वर्तमानपत्र असतील किंवा अनेक माध्यम असेल त्यांनी त्यांच्या एजन्सी मार्फत, त्यांचे जे थर्ड पार्टी असते त्यांच्या मार्फत सर्वे केला. आपला जो सर्वे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जे चित्र असणार आहे ते चित्र अगदी कुणालाही असं स्पष्ट असेल अशा पद्धतीचं नाही. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यात फक्त काही आकड्यांचा फरक असेल अशा पद्धतीची परिस्थिती आम्ही महाराष्ट्रभर अनुभवली. सध्या मी मुंबईतील विक्रोळी विधानसभा मतदार केंद्राचं जे मतमोजणी केंद्र आहे त्या परिसरामध्ये आहेत आणि आता काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल. आपण जर बघितलं तर विक्रोळीमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाकडनं सुवर्णा करंजे यांनी आव्हान उभं केलं होतं. तर या ठिकाणी मताचं विभाजन हे मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम यांच्या माध्यमातून देखील होईल. ही सध्या सगळी तयारी बघतोय आपण. चोख बंदोबस्त करण्यात येतोय, कारण आपण जर बघितलं तर हा मतदारसंघ काहीसा संवेदनशील मतदारसंघ म्हणून गणला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये यासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतोय. आणि या सगळ्या परिसरात आपण एकूणच जर बघितलं तर जे आता मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यासोबतच शासकीय कर्मचारी असतात, डेस्क ऑफिसर्स असतात, हे येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि काही वेळात ज्या EVM मशीन्सचे सर्व्हर असतील त्या EVM मशीन्सचे सील ओपन केले जाईल. त्यानंतर पोस्टल वोटिंग काउंटिंगला सुरुवात होईल आणि हे झाल्यानंतर प्रत्यक्षात EVM मधनं EVM वोटिंगला सुरुवात होईल. नेमकं कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याची जी स्पर्धा असणार आहे, उमेदवारांची जी धाकधूक असणार आहे, हे अवघ्या अर्ध्या तासात वाढणार असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळं फक्त याच ठिकाणी नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीची धाकधूक उमेदवारांच्या मनामध्ये असणार आहे. आणि महाराष्ट्राचा महानिकाल आपण NDTVच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांपर्यंत नेमकी कुणाची सत्ता येणार आहे याचं कव्हरेज दाखवणार आहोत. आणि सध्या आपण बघतोय दूर जर आपण बघितलं तर हे अधिकारी आहेत, त्यासोबतच मतमोजणी प्रतिनिधी आहेत विविध उमेदवारांचे, ते या मतमोजणी केंद्रामध्ये आत जातील. या संपूर्ण महाराष्ट्रात आपण जर बघितलं ज्या पद्धतीचं तुमच्याकडनं विचारण्यात आलं प्रज्ञा, तर अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार असतील, त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्या ठिकाणी काही मतं आहे अशा ठिकाणी मतांच्या विभाजनावरच जय पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळं एकूण सर्वेचे आकडे जे काही आले असतील ते सॅम्पल सर्वेज असतात, मात्र खराखुरा निकाल, खरेखुरे ट्रेंड्स काही क्षणात आपण NDTVच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाऊ. अगदी खरं आहे आणि हेच निकाल जे आहे ते आपल्याला प्रत्येकाला दाखवायचे आहेत. सगळ्यांची आतुरता वाढलेली आहे. जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. जुई, मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर सध्या आपण म्हणतोय की तशा पद्धतीचा निकाल सांगणं हे अर्थातच अनेक जाणकारांना सुद्धा अवघड जाते. मात्र मुंबईमधली जर स्थिती पाहिली तर सर्वसामान्य नागरिकांचा नेमका काय कल पाहायला मिळतोय आणि अर्थातच निवडणूक आयोगानं केलेली तयारी त्याबद्दल सुद्धा अनेकांनी अभिनंदन केलेलं होतं निवडणूक आयोगाचं, कारण ते काम आवडलेलं होतं. तशा स्वरूपाची आत्ताची सुद्धा तयारी असेल. प्रज्ञा, ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते तो दिवस अखेरीस उजाडला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. तू जो प्रश्न विचारलास की मुंबईकरांचा नेमका काय कौल आहे, तर सध्या मुंबईकरांची जी मानसिकता आहे ती बदललेली आहे. मुंबईकरांना बदल हा अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनाने मुंबईकरांनी मतदान केलं आहे. जे काही राजकारण गेल्या 5 वर्षामध्ये घडलं, जे काही 2.5 वर्षांमध्ये देखील राजकारण घडलं, त्याला सगळेजण कंटाळले होते आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी बाहेर पडून मतदान केलं आहे. मी ज्या मतदारसंघामध्ये उभी आहे, ज्या मतमोजणी केंद्राबाहेर उभी आहे, ते घाटकोपर पश्चिमचं मतमोजणी केंद्र आहे. या मतमोजणी केंद्राबाहेर देखील संपूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते आलेले आहेत. मतपेट्यांच्या मोजणीसाठी पोलीस यंत्रणा इथे सज्ज झाली आहे. बॅरिकेटिंग देखील संपूर्णपणे करण्यात आली आहे. प्रत्येकाला तपासूनच आतमध्ये सोडलं जात आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या देखील सज्ज झाल्या आहेत. जर आपण घाटकोपर
घाटकोपर पश्चिम विधानसभा पाहिले प्रज्ञा, तर मग यामध्ये भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत राम कदम, त्यांचं वर्चस्व हे कायमच राहिलेलं आहे. मात्र जसा मी मगाशी उल्लेख केला की बदलाची अपेक्षा आता मुंबईकरांना आहे, त्याच पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत भालेराव, त्यांच्याकडे देखील सगळेजण आतुरतेने बघतायत. संजय भालेराव त्यांच्याकडे लोक बदलाच्या अपेक्षाने बघतायत. मात्र मनसेचे जे उमेदवार आहेत ते देखील इथे आहेत. मनसेचे उमेदवार आता नेमकी किती मतं खात आहेत या दोघांची, कारण का मराठी माणसांची मतं ही देखील महत्त्वाची आहेत. त्यामुळे ती मतं किती खात आहेत मनसेतर्फे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्या व्यतिरिक्त हा जो मतदारसंघ आहे तो गुजराती आणि मराठी बहुतांश मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये राहतात. जो वाद आहे गुजराती आणि मराठीचा तो आपण लोकसभा निवडणुकीमध्ये देखील पाहिला आणि भाजपला त्याचा फटका देखील बसला. मात्र आता हा वाद विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तसाच पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जो बदल मुंबईकरांना अपेक्षित आहे तो मतांच्या रूपाने त्यांनी तर व्यक्त केलाच आहे. आज जेव्हा निकाल स्पष्ट होतील तेव्हा खरं तर कळेल की नेमका बदल कशा प्रकारे अपेक्षित मुंबईकरांनी केला आहे आणि कोणाच्या बाजूने कौल लागतोय, महाविकास आघाडीच्या का महायुतीनं. कारण का मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, मुंबई ही आपली असावी हे प्रत्येकाचं मत असतं आणि हे एक लिटमस टेस्ट आपण म्हणू शकतो मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी. कारण का जर विधानसभेमध्ये मुंबई आपली झाली तर मुंबई महानगरपालिकेसाठी देखील पुढचा रस्ता सोपा होईल. त्यामुळे निश्चितच आजच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय की मुंबईमध्ये नेमकं वर्चस्व कोणाचं असणार आहे, ठाकरेंचं का महायुतीचं. प्रज्ञा. नक्कीच. स्वतःच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. जोई मात्र थेट जाणार आहोत बारामतीमध्ये. देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. देवा, अतिशय हाय व्होल्टेज अशा स्वरूपाची ही लढत आणि सगळ्यांचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर पुन्हा एकदा देशाचं लक्ष लागलेलं आहे याच लढतीकडे. काय सध्याची परिस्थिती पाहायला मिळते आणि एकंदरीतच तुम्ही ज्यावेळेला फिरता या संपूर्ण परिसरामध्ये काय नेमका कल दिसतो आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील प्रमुख लढतीपैकी ही एक लढत आहे. कारण या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते की गेल्या 6 निवडणुका जर आपण बघितलं तर अजित पवार या ठिकाणी नेतृत्व करतायत. बारामती हा त्यांचा अभेद्य किल्ला मानला जातो आणि या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार आपला किल्ला राखणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण घरातलाच उमेदवार दिलेला आहे. पाठीमागे जर आपण बघितलं 2019ला तर 2019ला जवळपास 1,65,000हून अधिक मताधिक्य अजित पवारांनी मिळवलं होतं. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि अक्षरशः पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र या 2024च्या निवडणुकीत काय परिस्थिती होणार हे थोड्या वेळात आपल्याला समजणार आहे. सध्याची चित्र जर आपण बघितलं तर बारामतीमधील वकार महामंडळाचं जे गोदाम आहे त्या गोदामाच्या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. थोड्याच वेळात या प्रक्रियेला सुरुवात होईल. आपण जर पाहिलं तर हे या ठिकाणी पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि संपूर्ण व्यवस्था जी आहे ती कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं चोख बंदोबस्त या ठिकाणी बजावलेला आहे. योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. प्रत्येक माणसाला चेकिंग करूनच या ठिकाणी पाठवलं जातंय. राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक लढत असल्यामुळे देशासह राज्याचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. कारण अजित पवारांना पहिल्यांदाच त्यांच्या घरातूनच ललकारण्यात आलेला आहे. पवार विरुद्ध पवार हा थेट सामना या निवडणुकीमध्ये प्रज्ञा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या लढतीमध्ये नेमकं काय होणार, गुलाल कोण उधळणार, योगेंद्र पवार बाजी मारणार का अजित पवार आपला अभेद्य किल्ला राखणार, हे पाहणं आज तितकंच महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण घडामोडीकडे प्रज्ञा आपलं लक्ष राहणार आहे. प्रज्ञा. नक्कीच. आणि त्याचबरोबरीनं आसपासचे जे परिसर आहेत ते तितकेच महत्त्वाचे आहेत. काय घडतं पुरंदरमध्ये, इंदापूरमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद देवा राखुंडे या संपूर्ण माहितीसाठी, जुई आणि अक्षय या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी.